गावाकडल्या प्रत्येक मुलांनी हे धामणं खालीच असते आणि एवढ्या बारीक जागेतून उतरावं लागलं. तर जय शिवराय मित्रांनो, तर आपल्या 50 दिवस 50 व्लॉगचा दिवस तिसरा. तर आज सकाळचं पहिलं काम म्हणजे या माशा आपल्या टँकमध्ये बसत नव्हत्या, ते याला आपल्याला विहिरीत नेऊन टाकायचं होतं. टँक छोट्या आणि माशा मोठ्या झाल्या होत्या, तर माशाला घेतल्या का बकेटीत आणि निघालो विहिरीकडे. एकदा तर माशाला विहिरीत सोडून झाला की मी आलो गावात. गावातल्या पत्र गळत होते म्हणून त्याला एमसील लावायचं होतं. मला तर वाटते माझ्या संगत काऊन होते, त्या दोन्ही एमसील मधले एक ते एवढं कडक निघाले की त्याला दगडान फोडायला कसं तरी त्याला मिक्स केलं आणि लावलं पत्राला. तर एमसील लावून झाल्यावर आता उतरायचं होतं. आम्ही चढताना तर मला काय व्हिडिओ घेता आला नाही, पण उतरताना व्हिडिओ बघा. आता एवढी जागेवरून उतरायचं काम आम्हालाच येतं. नीमू नहीं जाता वहाँ नारियल घुसाड़ देते हैं. तर गावातून शेताला जाता जाता एक रस्त्यावर कवटाचं झाड आहे. जाता जाता 2-4 कवटं पाडून घेतले. म्हणतात कवटाची चटणी लय भारी लागते. आता आलो तिथून महत्वाच्या ठिकाणी. हे धामणं तर प्रत्येकानं खाली असतील आणि आम्ही पण लहानपणी खूप खाली. आता एकच धामणाचं झाड आहे आपल्या इथं. कोल्हापूर साईडला याची शेती केली जाते. आपल्या साईडला काय राहिलं नाही, झाडं वगैरे तोडायला भलते. तर मग धामणं खाऊन आलो आम्ही घरी. तर जाता जाता एवढा खतरों के खिलाडी पाहून जा राजूदा काही काय करीत राहते. तर व्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि फॉलो करीत यार. फॉलो केलं तर बरं होईल.